नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 3 या टिपकांची खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर मग टिपके मांडून घेऊयात. 5, हे 4, हे 3. आता वरच्या साईडला आहे अशाच प्रमाणे 1 2 3 4, 1 2 आणि हे 3. चला तर मग 5-5 टिपके हे जोडले जातील असे 3 रेघा आपण ह्या काढून घेणार आहोत. पहिलीवाली रेघ ही. आता दुसरी काढूयात. हाफ हाफ काढून घेऊयात म्हणजे सरळ येईल. चला तर 3 रेघा या काढून कंप्लीट होत आहेत. आता आपण छोट्या रेघेला समांतर अशा 5-5 रेघा या काढणार आहोत. 1 2 हे 3 हे 4 आणि हे 5. अशाच पद्धतीने त्याला क्रॉस होईल अशी 1 हे 2 3 हे 4 आणि हे 5. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या 5ही घरांमध्ये काढून घेणार आहोत रांगोळी. एक 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 हे 5. चला तर आता पुढच्या घरातही आपण अशाच पद्धतीने 5-5 रेघा या एकमेकांना क्रॉस होतील अशा आपण काढणार आहोत. 3 हे 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि हे 5. चला तर आता राहिलेल्या 3 घरांमध्ये आपण अशाच प्रकारे ही रांगोळी काढून घेणार आहोत. 1 2 3 हे 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि हे 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि हे 5. चला तर आता लास्ट घरामध्ये असंच काढणार आहोत आपण रांगोळी. 1 चला तर आता आपण एक पाकळी काढून घेणार आहोत प्रत्येक काढलेल्या डिझाईनच्या समोर आणि उरलेल्या रेषा आहे त्याला जोडून घेणार आहोत. चला तर काढूयात आपण. पहा अशा पद्धतीने आपण एक पाकळी काढली. एका साईडच्या रेघा या कम्प्लिटली त्याला जोडायच्या आहेत. 4 हे 5 आणि हे 6 आणि दुसरी आहे ती वरती घेऊन एक चक्री काढायची आहे आणि त्याला ते रेघा या जॉईंट करायच्या आहेत. अशाच पद्धतीने आपण आता हे 6ही बाजूला काढणार आहोत. आणि नंतर आपण गुलाबी रंग हा भरून घेणार आहोत कळीमध्ये. चला तर अशाच पद्धतीने आपण आता उरलेलाही याच्यामध्ये डिझाईन काढून घेणार आहोत.
चला तर आता आपला हा चौथा घर जो आहे तो कंप्लीट होतोय रेगा काढून. चला तर मग आता लास्टचे 2 राहिलेले आहेत, तर आपण त्या अशाच पद्धतीने खूपच सुंदररित्या आपण हे कंप्लीट करणार आहोत. मधल्या कळ्यांना वगैरे रंग दिल्यानंतर खूपच सुरेख अशी रांगोळी दिसते आपली. पहा तर चला तर अशाच पद्धतीने आता लास्टचा जो रखाना आहे तो कंप्लीट करतोय आपण रांगोळी काढून. चला तर अशा पद्धतीने आपण आता रांगोळीला अजून डेकोरेटिव्ह बनवतोय, कव्हरअप करतोय डिझाईन पूर्ण, म्हणजे आणखी आखीव रेखीव अशी वाटली पाहिजे. चला तर आता गुलाबी रंग या कळ्यांमध्ये आपण भरून घेणार आहोत. तुम्ही लाल रंगही भरू शकता, कोणताही तुम्हाला जो आवडतो केशरी वगैरे कोणताही रंग भरू शकतो. खूपच सुंदर आणि सुरेख हा रंग दिसणार आहे. काढल्यानंतर रांगोळी खूपच सुरेख वाटते पूर्ण लास्टपर्यंत. चला तर अशा पद्धतीने आपला हा रांगोळी भरून कंप्लीट होत आहे. चला तर आता आपण मधल्या लाईन्स ज्या आहेत त्या डार्क करून घेत आहोत, म्हणजे दिसायला कशी रांगोळी आखीव रेखीव अशी वाटली पाहिजे. चला तर आता आपण आतमध्ये पिवळा रंग भरून पसरवून घेऊन त्यात लाल रंग हा भरणार आहोत. याच्याकडून आपण 2 पानांच्या मध्ये एक डिझाईन काढतोय. आधी एक सरळ रेष मारून घ्यायची आहे अशा प्रकारे, मग छोटी लाईन घ्यायची, खालच्या डॉटला जोडून आपण ही कमळ काढतोय रेषांचा. 2 3 4 आणि 5 अशा 5 लाईन आपण काढून मस्तपैकी असं कमळ काढतोय. नंतर पिवळ्या रंगाचा टिपका देतोय त्या रेघेला, पसरवून त्यात लाल रंग भरणार आहोत. आता आपण अशीच डिझाईन प्रत्येक घरामध्येही काढणार आहोत. चला तर अशाच पद्धतीने आपण हे डिझाईन सगळ्याच याच्यामध्ये आपण अशाच काढणार आहोत. चला तर आता शेवटचे 3 घरंही राहिलेली आहेत आपली.
कवर करायची. तुम्ही ही रांगोळी दारात काढू शकता किंवा अंगणात काढू शकता आणि खूप छोट्या प्रमाणात काढायची असेल तर तुम्ही देवघरात सुद्धा काढू शकता. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद. रांगोळी खरंच आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. म्हणजे नवीन येणाऱ्या रांगोळीचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होण्यास आलेली आहे. तर फक्त लास्टच्या घरामध्ये आपली कमळाची डिझाईन काढायची राहिलेली आहे. ती कंप्लीट होईल 1 मिनिटामध्ये. पहा तर किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे रांगोळी. जरूर काढा एकदा तरी दारामध्ये तुम्ही ही रांगोळी. खूपच सुरेख आणि सुंदर वाटते. पहा आता आपली रांगोळी काढून पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप थँक्यू.